स्वातंत्र्य दिन प्रभावी आणि प्रेरणादायी भाषण मराठीमध्ये. देशाला स्वातंत्र्य मिळालं, मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून. चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया स्वातंत्र्याचा हा सण आणि जगूया स्वातंत्र्याचा हा सण. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी अनिरुद्ध सर्वप्रथम उपस्थित सर्व देशभक्तांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आपण सर्वजण आज एकत्र जमलो आहोत आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी. माझं आजचं भाषण मी एका सत्यकथेपासून सुरू करतो, जी केवळ इतिहास नव्हे तर एक चिरंतन प्रेरणा आहे. 1931 साल, वय केवळ 23 वर्ष, नाव होतं भगतसिंग. ब्रिटिश सरकारनं त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. तो एक तरुण जो नोकरी करू शकला असता, सुखाचं आयुष्य जगू शकला असता, पण त्याने स्वीकारलं ते मरण. त्याने हसत हसत मृत्यूला मिठी मारली. जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की उद्या सकाळी तुम्हाला फाशी होणार आहे, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते इतिहासात कोरलं गेलं आहे. कोई बात नहीं, फांसी पर चढ़ने का मौका हर किसी को नहीं मिलता. फाशीच्या आदल्या रात्री भगतसिंग तुरुंगात बसून लेनिनवर पुस्तक वाचत होते. फाशीच्या आधी तुरुंगाचा दरवाजा उघडताच भगतसिंग म्हणाले, हंसते हंसते जा रहे हैं फांसी पे, ताकि आने वाली पीढ़ियां आजादी की सांस ले सके. पहाटे जेलचे दरवाजे उघडले गेले तेव्हा जल्लादाला ते म्हणाले, जरा जल्दी करो, मुझे क्रांती की मशाल लेकर लौटना है. आणि फाशीवर चढताना एकच गर्जना, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. मित्रांनो, हे केवळ बलिदान नव्हतं, ही तर एक जागृती होती, एक संदेश होता की देशासाठी देणं हीच खरी भक्ती आहे. भगतसिंह म्हणजेच त्यागाचं दुसरं नाव. आज आपण मोकळ्या आकाशाखाली उभे आहोत. ही किंमत कोणीतरी प्राणांनी चुकवलेली आहे. आज आपण या तिरंग्याखाली उभा आहोत. आपलं सगळं मत मोकळेपणाने व्यक्त करतो आहोत, शिक्षण घेत आहोत. हे सगळं कोणीतरी आपल्यासाठी गमावलेले आहे म्हणूनच. वो लढे भी खामोशी से, वो लढे भी खामोशी से और इतिहास बना गए. हम आजाद है क्योंकि वो बेमौत मिटा गए. स्वातंत्र्य ही केवळ गुलामगिरीपासून सुटका नव्हे, ही मनाची, विचारांची आणि आत्म्याची मोकळीक आहे. महात्मा गांधींनी आपल्या विचारांनी ब्रिटिशांना घाम फोडला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीचा आवाज दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन विचारांची मशाल पेटवली. आजचा भारत चंद्रावर झेंडा फडकवतोय, डिजिटल क्रांती घडवतोय, तरुणांना नव्या दिशा देतोय. चंद्रयानाने आपल्याला चंद्रावर नेलं, गगनयान अंतराळात उड्डाण घेणार आहे. स्टार्टअप्स, विज्ञान, AI, क्रीडा आणि जागतिक मंचावर आपण भारत ठामपणे उभा आहे. शुभांशु शुक्लासारखी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज तरुण पिढीसाठी एक आदर्श ठरतात. त्यांची समाजसेवा, शिक्षणातले योगदान आणि नेतृत्व गुण हे आजच्या भारताला नवा मार्ग दाखवतात. त्यांच्यासारख्या व्यक्तींच्या कार्यातून आपण शिकायला हवं. स्वतःच्या प्रगतीसोबत देशाचंही प्रगती करावं. शिक्षण, विज्ञान, महिला सशक्तीकरण आणि नवोन्मेष हे आजच्या भारताचे नवे अस्त्र असतील. छोटं का असेना स्वप्न, पण ते देशासाठी असावं. छोटं का असेना स्वप्न, पण ते देशासाठी असावं. एक हात कर्तव्यात तर दुसरा हात जनसेवेत असावं. पण मित्रांनो, प्रत्येक यशाबरोबर एक जबाबदारी येते, विशेषतः आपली तरुण पिढीची. तूफानों से आंख मिलाओ, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पर वार करो, भारत का इतिहास बनाना है, कुछ ऐसा काम करो. आज भगतसिंग जिवंत असते तर त्यांनी विचारलं असतं, तुम्ही स्वातंत्र्य उपभोगताय पण देशासाठी काय देता आहात? मित्रांनो, किती विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. पण शिक्षण घेत आहोत, पण ते केवळ मार्कासाठी नको, तर समाजाला दिशा देण्यासाठी असायला हवं. आपण मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, पण देशासाठी वेळ, ऊर्जा आणि विचार वापरतोय का, याचा विचार नक्कीच करा. देश के लिए कुछ कर गुजरने की तमन्ना रखो, देश के लिए कुछ कर गुजरने की तमन्ना रखो, अपने हिस्से की सुबह खुद बनाओ, अपने हिस्से की सुबह खुद बनाओ. प्रत्येक भारतीय तरुणाने ठरवलं पाहिजे, मी जबाबदार आहे, मी माझ्या कर्माने भारताला मोठं करणार. मी जात, धर्म, भाषेच्या पलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून विचार करणार. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका. स्वामी विवेकानंदांचे हे वाक्य मला या ठिकाणी आठवतात. स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त एक दिवस नव्हे, तो एक संकल्प करण्याचा क्षण आहे. आणि आपण असं संकल्प असा आहे की आपण देशासाठी जगणार आहोत आणि देशासाठी उभं राहणार आहोत. आणि शेवटी फक्त एवढंच, स्वप्न पाहू नका, त्यासाठी जागही राहा, कारण देश तेव्हाच बदलतो जेव्हा देशाचा तरुण झोपत नाही. चला, झेंड्याला फक्त वारा नाही, आपणही दिशा द्यायला हवं आणि दिशा द्यायला शिकलं पाहिजे. आपणही देशाचं भविष्य आहोत आणि ते उज्ज्वल करायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. मित्रांनो, हे भाषण आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.